श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी तुम्हाला आज एक अनुभव शेअर करणार आहे। तर तो अनुभव आहे माझ्या आईचा। तर 8 वर्षापूर्वी आईला माझ्या गाठ झाली होती ब्रेस्टमध्ये। तर तिचा मला फोन आला म्हणे की मला गाठ झाली। तर म्हणलं की दाखवून घेऊया आपण। मग डॉक्टरांना दाखवलं। डॉक्टरांना दाखवल्यानंतर ते बोलले की कॅन्सरची गाठ आहे। आणि कॅन्सरची गाठ म्हणल्यानंतर आम्ही सगळे जरा थोडेसे घाबरलो। आणि पुन्हा मग विचारलं काय करावं लागेल। तर म्हटले ते ऑपरेशन करावं लागेल। मग आईचं ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की केमो घ्या आणि रेडिएशन घ्या। तर आम्ही केमो घेतला आणि केमोमध्येही एवढी डॅमेज झाली म्हणजे मला काय नाही जमणार रेडिएशन। आणि म्हणजे मी मेली तरी चालते पण मला काय पुढे घ्यायचं नाही। त्याला किती वाजवाज केली पण म्हणजे नाही, मला नाही घ्यायचं, मला केमो घेतलं बस झालं, मला नाही घ्यायचं। आणि ती निघून आली, म्हणजे नाही मला घ्यायचं। मग घरी आल्यानंतर तिची एकतर अवस्था बघवत नव्हती, कारण वय झाले त्यामुळं ते। आणि इंजेक्शन घे तसं म्हटलं तर केस वगैरे पण गेले होते तिचे। आणि मग नंतर औषधं वगैरे चालू होते। मग कालांतरानं औषधं बंद झाली। तिला म्हणलं चल आपण पुढची ट्रीटमेंट घेऊया। तर म्हणली नाही घेत। 4 महिन्यांनी पुन्हा बघा त्या ठिकाणी गाठ आली, ज्या ठिकाणी गाठ होती त्या ठिकाणी गाठ आली। मग तिचा मला फोन आला की त्या ठिकाणी पुन्हा गाठ आली। मग मला टेन्शन आलं की पुन्हा हिनं म्हणलं ट्रीटमेंट तर अख्खी घेतली नाही, म्हणून मला टेन्शन आलं। म्हणलं की तू पूर्ण ट्रीटमेंट तर नाही घेतली। तर ती म्हणली नाही मला भीती वाटत होती म्हणून। तसं म्हटलं तर ती स्वामीची खूप भक्त आहे, खूप भक्ती करते ती स्वामींची, स्वामीला खूप मानते। सगळ्या सेवा तिच्या असतात स्वामींच्या। तर म्हटलं तू एवढ्या सेवा करते, म्हटलं आता फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेव, मग स्वामी तुला बरं करतील। मग तिला मी म्हटलं की तू तारक मंत्राचं पाणी घे। मग ती 11 वेळा तारक मंत्र म्हणून रोज ती पाणी घेत होती तारक मंत्राचं। आणि आम्ही चेकअपला गेलो। चेकअपचे रिपोर्ट आले। चेकअपचे रिपोर्ट काही लवकर आले नाहीत। चेकअपचे रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये आम्ही जरा घाबरलो। रिपोर्ट बघायला गेलो तर माझ्या मनात तर धाकधूक होतं। म्हटलं की आता काय निघतं। आणि त्यांनी सांगितलं की तुमचे रिपोर्ट चांगले आलेत, त्यामुळे आम्ही खुश झालो, दोघी पण खुश झालो। आणि ती तर तिथंच स्वामी स्वामी करत होती, तिथंच धन्यवाद मानत होती की स्वामी तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे। तर असा अनुभव होता बघा, ज्या ठिकाणी। आणि तिने पूर्ण ट्रीटमेंट पण नाही घेतली। आणि तिचा एवढा विश्वास आहे स्वामींच्यावर भरपूर, म्हणजे मी एवढं करत नाही एवढं ती करत असते। आणि सारखं रात्रंदिवस ती स्वामींचं नाव जपत असते। आणि किती पण संकट येऊ द्या तिच्यावर, पण ती कधी स्वामींना कधी दोष देत नाही की तुमच्यामुळं मला असे संकट आलेत किंवा काय नसतं तिचं। आपलं उठलं की तेच स्वामींचं असतं। आणि कधी विषय काढला तर ती स्वामींचाच विषय काढत असते। स्वामींना बघ हे असं, स्वामींचं बघते तसं, स्वामींचं म्हणजे असं तिचा विषय असतो। आणि ती रोज 11 माळी जप करत असते आणि 3 अध्याय वाचत असते। आणि कुठं सोडत नाही ती, कुठलं मंदिरात जायचं सोडत नाही। आणि बघा गुरुपौर्णिमा होती, एवढी गर्दी होती ना, तरी ती अक्कलकोटला कधी जायचं विसरत नाही, अक्कलकोटला नेहमी जाते। आणि एवढ्या गर्दीमध्ये मी म्हणलं अगं एवढ्या गर्दीमध्ये कशाला तू, तर गर्दी खूप असते। तर म्हणली नाही मला काय होत, म्हणली मला जोपर्यंत माझ्यात जीव आहे तोपर्यंत, मला जी शक्ती आहे तोपर्यंत मी अक्कलकोटला जाणार। आणि ती कुणाचं ऐकत नाही, ती सकाळी आपली बॅग भरून जात असते। तर असा अनुभव आहे। आणि अजून भरपूर अनुभव आहे। आणि दुसरं असं आहे की एकदा बघा ती गाडीने गेली होती, एसटीने गेली होती। तर तिचा मोबाईल पडला, काहीतरी काढत असेल त्यावेळेस तिचा मोबाईल पडला खाली। आणि पडल्यानंतर ती उतरली आणि दुसऱ्या गाडीमध्ये गेली, पण तिला कळलंच नाही की आपला मोबाईल तिथं राहिलाय। आणि उतरून ती दुसऱ्या गाडीमध्ये गेल्यानंतर मला माहिती नाही किती वाजता पडला होता मोबाईल, पण मी फोन लावला। फोन लावल्यानंतर तो फोन त्या सीटवर कोण असेल लेडीज, तिने उचलला होता मोबाईल। आणि तिने मग तो मोबाईल कंडक्टरकडे दिला। तर ते कंडक्टर म्हणले की मोबाईल सापडलाय म्हणले, श्री स्वामी समर्थ। त्यांना ते रिंगटोन होती आईची, श्री स्वामी समर्थ। तर म्हणले श्री स्वामी समर्थ। मी पण म्हटलं श्री स्वामी समर्थ। म्हटलं पण हा कुठं फोन लागलाय, माझ्या काय लक्षात आलं नाही की हिचा फोन। म्हटलं हा फोन कुठं लागलाय, तर म्हणले नाही काय हा फोन पडला होता एसटी मध्ये इथं। तर म्हणजे हा कुणाचा नंबर आहे, तर मला माझ्या आईचा नंबर आहे। तर म्हणले की अशा ठिकाणी मी आहे, कराडच्या ठिकाणी,
तर ST आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी या न्यायला फोन. तर म्हणलं ठीक आहे मी पाठवते कोणाला तरी. आणि बघा तो फोन घेतला. फोन घेतल्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी फोन केला, दुसऱ्या मोबाईलवर फोन केला. म्हटलं की आईचा मोबाईल कुठे आहे. आईला म्हटलं तुझा फोन कुठे आहे. तर मग म्हणले अगं फोनच सापडा ना माझा, कुठे गेलाय काय माहिती फोन. तर म्हणलं तुझा फोन हरवलाय म्हणलं, आणि तुला माहिती नाही का कुठं पडलाय फोन. म्हणलं लक्ष देत जा की जरा फोन कुठं पडतो. तर तिचा फोन गेलेल्याचं तिला दुःख नव्हतं. तिला दुःख होतं की माझं स्वामींची त्यात, अरे स्वामींची गाणी होती माझी, स्वामींचे त्या मंत्र होते स्वामींचं त्यात म्हणजे तिचं तेच चाललं होतं. म्हणून मला विशेष वाटलं. म्हटलं की ते म्हणत होते की स्वामींचे माझे ग्रुप होते, स्वामींच्या त्यात आरती होत्या, त्यात म्हणजे असं तिचं चाललं होतं. म्हटलं की अरे बापरे, म्हटलं अगं तसं नाही काय. म्हणजे मी गप्पच बसली, मी काहीच बोलली नाही पुढं. आणि नंतर मग तिला फोन दिला. तर असं आहे की आपण स्वामींच्यावर जेवढा विश्वास ठेवू ना तेवढे ते तुम्हाला विश्वास दाखवतील. तुम्ही विश्वास ठेवा म्हणजे ते तुम्हाला विश्वासात घेतील. तिला मोबाईल सापडला. म्हणजे मला माहित होतं माझे स्वामी मला मोबाईल देतील, मला माहित होतं माझे मोबाईल स्वामी देतील म्हणून. तर सांगण्याचा असा माझा अर्थ आहे की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, पूर्ण त्यांना सोपून द्या की जे काय आहे ते तुमचं आहे असं सांगा. कारण प्रत्येक करता करविता तोच आहे. तर स्वामींच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, ते तुम्हाला कधी दुःखी करणार नाही. आणि बघा शेवटी प्रारब्ध कधी चुकत नाही. देवाना चुकला नाही तर आपल्याला काय चुकणार आहे. प्रत्येकाला प्रारब्धाचे भोगावेच लागतात. आणि आपण असं नाही म्हणायचं की मी एवढी देवपूजा करते तर मला एवढा त्रास का. पण ते प्रारब्ध आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात. ते कधी चुकणार नाही तुम्हाला. फक्त की असं असतं की एक गुरूंचा पाठिंबा असतो ना. तुम्हाला काही संकट आले ना तर त्यातून ते निरसून लावतील. आणि बघा संकट तर येतच राहणार आहेत, असं नाही की आपल्याला संकट येणार नाहीत. संकट येणार, पण स्वामींचा आपल्याला गुरुचा पाठबळ असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण गुरूंची पूजा करूया, सेवा करूया आणि त्यांच्या नामस्मरणात लीन राहूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ,